नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू आरोहन लाईफस्टाईल। तर आज आमच्या घरी गणपती बाप्पा आले आहेत आणि जरी आम्ही कॅनडामध्ये राहतो तरीही आपल्या संस्कृतीला जपणं आमच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे। कारण गणपती बाप्पा आले की घरात एक वेगळीच पॉझिटिव्ह एनर्जी आणि आनंद येतो। म्हणून गणपती बाप्पाचं छान दारातच स्वागत केलं, कुंकू वगैरे लावून घेतलं, पूजा केली आणि नंतर त्यांना घरात घेतलं। इंडियामध्ये जसं ढोल ताशा असतो तसं इथं नाही, पण मनापासून केल्यावर तोच आनंद मिळतो। आम्ही जरी कॅनडामध्ये राहतो तरी बाप्पा आल्यानंतर पॉझिटिव्हिटी आणि आनंद तसाच मिळतो। यावर्षी आम्ही बाप्पांसाठी सिंपल पण सुंदर डेकोरेशन केलं आहे। फुलं, लाईट्स आणि सगळं मनापासून केलं आहे। कॅनडामध्येही मूर्ती, फुलं, डेकोरेशन मटेरियल इंडियन स्टोअरमध्ये मिळतं। थोडं महाग मिळतं, पण ठीक आहे, त्यामुळे सण साजरा करणं सोपं होतं। आज सकाळी आम्ही सगळ्यांनी मिळून बाप्पाची स्थापना केली। आता बाप्पा विराजमान झाले होते म्हणून मग स्थापना करत होतो, छान पूजा वगैरे केली। कॅनडामध्ये राहून सुद्धा आपले सण साजरा करणं, मुलांना आपली संस्कृती शिकवणं हाच खरा आनंद आहे। आरोला पण गणपती बाप्पाची उत्सुकता होती। आता तर गणपती बाप्पाच्या गोष्टी पण त्याला सांगणं चालूच असतात। इथं बऱ्याच घरात गणपती असतो, त्यामुळे सगळ्यांनी मिळून आरत्या म्हणणं म्हणजे एक मिनी फेस्टिवल वाटतो आणि इथं इंडियन कम्युनिटी सोबत एकत्र येऊन उत्सव साजरा करणं खूप खास वाटतं। गणपती बाप्पा आले की घरात आनंद, प्रेम आणि सकारात्मकता आपोआप येते। आणि आज बाप्पाच्या नैवेद्यासाठी छान मोदक बनवले होते आणि मग सगळ्यांनी मिळून छान बाप्पाची आरती केली। खूप छान वाटलं आणि आरतीच्या आवाजाने एकदम भक्तिभाव दुप्पट झाला होता। मंथन पै केले त्या माझी अवचित हास, चातुर्सुरपणे नाश झाले, कंठ नाम प्रसिद्ध झाले। जय देव जय देव जय श्री शंकरा, हो स्वामी शंकरा। आणि 2 दिवसांनी आम्ही छोटासा भंडारा ठेवला होता। आमच्या काही फ्रेंड्सला बोलवलं होतं जेवायला। सगळ्यांनी मिळून बाप्पाच्या चरणी प्रसाद घेतला आणि एकदम फॅमिलीसारखं वाटलं। कॅनडामध्ये सगळे एकत्र जमून सण साजरा करणं म्हणजे वेगळीच मज्जा असते। गणपती बाप्पा आल्यानंतर घरातला माहोल एकदम बदलून जातो। भक्ती, आनंद, पॉझिटिव्हिटीने भरतो आणि आता पुढचे काही दिवस बाप्पासोबत खूपच सुंदर जाणार आहेत। आधी छोट्यांची पंगत झाली, नंतर जेंट्स लोक बसले होते जेवायला। तोपर्यंत आम्ही लेडीज गॅलरीमध्ये बसून मस्त गप्पा मारत होतो। छोट्या मुलांना पण खूप एन्जॉय करत होते, त्यांना पण मज्जा येत होती आणि हा छोटू तर याला तर खूप मज्जा येत होती। नंतर आम्ही गप्पा मारून झाल्या आणि आम्ही पण जेवायला घेतलं। छान लेडीज सर्व राऊंड करून मस्त जेवायला बसलो। खूप छान वाटत होतं। तर असा होता आजचा ब्लॉग। आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा